नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. 22 डिसेंबरला सदरची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षा दृष्टीनं या प्रश्नांचं अवलोकन करण्यात यावं. पहिला आहे x+3 भागिले 4 बरोबर 4 x - 2/9 तिरकस गुणाकार आपण करायचे. या ठिकाणी 9 गुणिले x 9x अधिक 9 त्रिक 27 xची किंमत काढायची आहे. 4 चौक 16x वजा 4 दुनी 8 मोठ्या संख्येकडे लहान संख्या न्यायची. त्यामुळं 16x मधून 9x गेले 7x आणि वजा 8 पाठीमागं आले 27 आणि 8 अधिक 8 होणार आहे 35. x बरोबर 7×5 35 xची किंमत 5. त्यामुळं अचूक पर्याय तिसरा. पुढचा प्रश्न आहे, जर x अधिक 1 भागिले x बरोबर 4 तर x वर्ग अधिक 1 भागिले x वर्ग प्रश्नचिन्ह. या ठिकाणी x अधिक 1 भागिले x कंसाचा वर्गचा विस्तार आहे. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग 1 भागिले x वर्ग आणि पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार करताना x ला x जातोय आणि दुपटीतला 2 राहतोय. ओके, म्हणून x अधिक 1 भागिले x 4 दिलेला आहे. या ठिकाणी 4चा वर्ग 16 आणि हा अधिक 2 पाठीमाग आल्यानंतर वजा 2 होणार आहे. मग उजव्या बाजूला x वर्ग अधिक 1 भागिले x वर्ग राहणार आहे. 16 मधून 2 गेले 14 उरले, म्हणजे x वर्ग अधिक 1 भागिले x वर्गची किंमत आहे 14. ओके, अचूक पर्याय 2. अचूक पर्याय इथला 2. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 289 बरोबर प्रश्नचिन्ह. उजवीकडून वर्गमूळ काढत जायचं. 289चं वर्गमूळ 17 अधिक 64चं वर्गमूळ 8 अधिक 16चं वर्गमूळ 4. त्यामुळं 8 आणि 4 12, 12 आणि 17. पुन्हा एकदा पहा, या 289चं वर्गमूळ 17, या 64चं वर्गमूळ 8, 17 आणि 8 25. कारण वर्गमुळात याला वर्गमुळात चिन्ह याला वर्ग म्हणजे पुन्हा या दोघांच्या बेरजेचं वर्गमूळ म्हणजे 25चं वर्गमूळ पुन्हा 5 आणि या 16चं वर्गमूळ 4. त्यामुळं 5 अधिक 4 बरोबर 9. अचूक पर्याय 4. ओके, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात? समभुज त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात, कारण समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात. एकरूप बाजूवर टाकलेले शिरोलंब त्या शिरोबिंदूपासून ते अंतर समान असतं. कारण हा समभुज त्रिकोण आहे, हा शिरोलंब आहे. हा जो बिंदू आहे A, B, C हे 3 शिरोबिंदू आहेत. A हा शिरोबिंदू B आणि C पासून समदूर आहे. त्याच पद्धतीनं B हा शिरोबिंदू A आणि C बिंदूपासून समदूर आहे. त्याच पद्धतीनं C हा शिरोबिंदूपासून A आणि B बिंदूपासून समदूर आहे. म्हणून 3 ही शिरोलंब या ठिकाणी एकरूप आहेत. फक्त समभुज त्रिकोण पर्याय पहिला. शेजारच्या आकृतीत रेषा A समांतर रेषा B आणि C ही त्यांची छेदिका आहे. x हा 120 अंशाचा आहे, तर मापकोन Z विचारलेला आहे. या ठिकाणी हा 120 अंशाचा आहे आणि त्याचा Z हा जो कोन आहे तो बाह्य व्युत्क्रम कोन आहे. म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हा 120 असेल तर हा Z 120 अंशाचाच, x आणि Z हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. किंवा हा 120 असेल तर त्याचा हा संगत कोन 120 अंशाचा आहे. 120 अंशाचा Z हा विरुद्ध कोन आहे, विरुद्ध कोन एकरूप असतात. 120 अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, 2m - 5 चा घनचा विस्तार पुढीलपैकी कोणता आहे? पहिल्या पदाचा घन 2m कंसाचा घन म्हणजे 8m घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2m म्हणजे 4m वर्ग, दुसरं पद तसंच 5 अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच आणि दुसऱ्या पदाचा वर्ग 5चा वर्ग 25. त्यानंतर शेवटचं पद वजा 5चा घन 125. या ठिकाणी 8m घन तसंच या ठिकाणी पहा
4 पंचे 20 त्रिक 60 वजा 60 यम वर्ग, पुढं अधिक 3 दुनी 6 25 सक्क 3 दुनी 6 25 सक्क 150 यम वजा 125. हा विस्तार आहे 8 यम घन वजा 60 यम वर्ग. हा अचूक पर्याय नंबर 2. 8 यम वर्ग वजा 60 यम वर्ग अधिक 150 यम वजा 125. ओके. एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात आहे. एक्स बरोबर 100, वाय बरोबर 0.4. तर एक्स बरोबर 8 असेल तर वाय बरोबर किती? या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार 100 गुणिले 0.4 त्याला भागिले तिसरी संख्या. या ठिकाणी दशांश चिन्ह काढून टाकायचं ठरवलं तर 100 गुणिले 4 त्या बदलाला खाली 8 वर 0 द्यावं लागेल. 80 हे 0 गेले. 4 एके 4 दुने 8 2 न 10 बे 5 10. त्यामुळं अचूक पर्याय चौथा 5. पुढचा प्रश्न आहे विशालने आडत्यामार्फत 10 क्विंटल गहू प्रति क्विंटल 4050 रुपये दराने विकले. त्याने आडत्याला 1% दराने आडत दिली तर गहू विकून विशालला किती रक्कम मिळेल? या ठिकाणी 4050 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 10 क्विंटलचे या ठिकाणी 40,500 रुपये होतील. 1% दरानं म्हणजे 100 रुपयाला 1 रुपये आडत तर 40,500चे काढताना 2 शून्य गेल्या 405 रुपयेच. आता 40,500 रुपये मधून ही आडत वजा करायला पाहिजे. म्हणजे विशालला मिळालेली रक्कम 10 5 गेले 5 हिता हातच्या दिला 10 मधून 1 गेला 9 उरला हिता हातच्या दिला 5 मधून 4 ने 1 5 गेले 0 40ची 40 तसंच या ठिकाणी 40,095 रुपये. विशालला किती रक्कम मिळाली? 40,095. अचूक पर्याय 4. पुढचा प्रश्न आहे यम घन वजा 5 यन वर्ग अधिक 4 यन अधिक 8 या बहुपदीला यन अधिक 2 ने या द्विपदीने भागल्यास भागाकार किती येईल? या ठिकाणी हा भागाकार करताना यम घन येण्यासाठी या यमला थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. यम घन यन मधली ही बहुपदी आहे. यन घन यम घनच्या ऐवजी इथं यन अधिक 2च आहे. यन घन वजा 5 यन वर्ग अधिक 4 यन अधिक 8ला भागायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या यनला यन घन येण्यासाठी यन वर्ग न गुणावं लागेल. म्हणजे यन घन इथे येणार. त्यानंतर यन वर्ग गुणिले 2 2 यन वर्ग स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पदावर लिहायची. वजा करताना याची चिन्ह बदलायची. हे 0 वजा 5 वजा 2 वजा 7 यन वर्ग वरचा 4 यन घेतला वजा 7 हे वजा चिन्ह इथं त्याचाच भाग लागतो वजा चिन्हाचा. यन वर्ग येण्यासाठी 7 यन वर्ग येण्यासाठी यनला 7 यन गुणावं लागेल. वजा 7 यन वर्ग आणि वजा 7 यन गुणिले अधिक 2 वजा 14 साधुनी वजा 14 यन. चिन्ह बदलावे लागतील. हे अधिक इथं 0 इथं 14 4 18 यन. ओके. या ठिकाणी हे अधिक 14 यन अधिक 4 यन 18 यन वरचे घेतले 8 अधिक 18 यन येण्यासाठी या यनला 18 नच भागावं लागेल. 18 गुणिले यन 18 यन आणि या ठिकाणी 18 दुनी 36. ओके. इथं 0 इथं वजा 28 36 म्हणून 8 गेले 28 बोट्टे चिन्ह वजा 36 वजा 36 मधून हे चिन्ह बदललं वजा 36 म्हणून 8 गेले वजा 28. त्यामुळे या ठिकाणी भागाकार जो आलेला आहे तो यन वर्ग वजा 7 यन अधिक 18 यन वर्ग वजा 7 यन अधिक 18 अचूक पर्याय पहिला. पुढचा प्रश्न आहे 3 8 9 10 x 14 11 7 8 2 यांचा मध्ये 8 असेल तर xची किंमत किती? या किती संख्या आहेत? xला धरून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या आहेत. म्हणजे या सर्वांच्या बेरजेला 10 भागायचं. तो मध्ये 8 दाखवायचा आणि xची किंमत काढायची. बेरीज करूया. 8 आणि 3 11 9 20 20 आणि 10 30 30 आणि 10 40 आणि यातला 4 44 44 आणि 10 54 आणि यातला 1 55 हा 7 62 62 आणि 8 70 2 72 म्हणजे 1 अधिक 72 1 अधिक 72 कारण भिन्न पद आहे. 1 आणि 72 यांची बेरीज 1 अधिक 72. या ठिकाणी 1 अधिक 72 भागिले 10 बरोबर मध्ये 8 येतोय आणि म्हणून 10 पलीकडे जाऊन 1 अधिक 72 बरोबर 10 8 80 होणार
आणि x बरोबर 72 पलीकडे जाऊन 80त वजा होणार. 72 वजा 80 8. x बरोबर 8. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न आहे x बरोबर 3चा वजा 1 अधिक y बरोबर 3चा वजा 2. x अधिक y ची किंमत काढताना 3चा वजा 1 हा घात धन करावा लागेल 1/3. मग अधिक 3चा वजा 2 हा सुद्धा घात धन करावा लागेल 1/3चा वर्ग म्हणजे 9. तिरकाच गुणाकार छेद सारखा नाही. 9 1 9, 3 1 3, 9 3 12 भागिले 9 तिरक 27. 3 भाग जातोय. 3 चौक 12 आणि 3 9 27, 4/9. अचूक पर्याय नंबर 2. ओके. या पुढील प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद. 22 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी या प्रश्नांचा निश्चितपणे वापर करावा लागणार आहे. आवर्जून हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.